नर्मदे हर शुभप्रभात। तर छनेरामधून आता सकाळचे 6:14 सव्वा 6 झालेले आहेत आणि आपण आता मुंदीच्या मार्गाला मार्गस्थ झालो आहोत। तर कालचा मुक्काम भोजन प्रसादी आपण सगळे इकडेच केली। चला आता पुढे जाऊया। दुर्गामाता मंदिरमध्ये आपण थांबलेलो। बजरंगबलीचं पण आपण दर्शन घेतलं काल। तर आता बऱ्यापैकी उजेड पडलाय आणि आता आपण म्हणजे मगाशी 5:30लाच निघालो असतो, पण कसं तर 4-6 वाजता येणार होते, मग सगळेच थांबले होते परिक्रमावासी। मग चहा वगैरे सगळं घेऊनच आपण आता पुढे निघालो आहोत। नर्मदे हर। आणि हा मेन रोड आहे। रस्त्यावर सुद्धा वर्दळ चालू झालेले आहे, लोक वॉक करतात आहेत आणि आमचा दररोजचाच वॉक आहे। नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदे हर शुभप्रभात। नर्मदे हर। तर आश्रममध्ये आपण बाहेर जेव्हा पडतो तेव्हा मेन रोड लागतो, त्या मेन रोडनी सरळ यायचं आहे आणि नंतर सरळ आल्यानंतर डाव्या बाजूला रेल्वे ट्रॅक आहे, त्याच्याबरोबर पॅरलल जो रस्ता अजून चालत एक राईट येतो, मग राईटवरनं आपण पुढे निघतो। त्यानंतर पुढे आल्यानंतर 3 रस्ते लागतात। एक लेफ्टला पूल आहे, तो रेल्वेच्या वरून जातो, तर आपल्याला तिकडे जायचं नाही आहे, राईटला सुद्धा जायचं नाही, सरळ एक मार्ग आहे। तिथे आत्ता तरी रोडचं काम चालू आहे, तर त्या रस्त्याला आपण सरळ जायचं आहे। तर बघा ट्रेन चालू माल डब्बा, तर त्या रस्त्याला पूर्ण सरळ जायचं आहे आणि तो रस्ता सरळ सरळच जातो। 5 किलोमीटरवर आपलं हे आहे काय, 4खेडा 5 किलोमीटर आहे आणि इथून ओंकारेश्वर 90 किलोमीटर आहे। तर 4खेड्यावरनं मुंडी वाटतं एक टोटल म्हणजे छनेरा ना, छनेरावरनं 32 की 35 आहे ना किलोमीटर, बरोबर आहे। तर मग नंतर आपल्याला ओंकारेश्वरला मुंडीवरनं 55 किलोमीटर अंतर राहतं। ते 55 किलोमीटर अंतर 2 दिवसात आपल्याला म्हणजे आपण आरामात पार करू शकतो, कारण एका दिवशी जर आपण 30-32 किंवा 30 जरी चाललं तरी ओंकारेश्वरचा जो उरलेला टप्पा आहे तो 25 किलोमीटरच आहे। तर आज तारीख आहे 13, तर आज आपण मुंडीला पोचू आणि उद्या मुंडीवरून 55 किलोमीटर आहे, म्हणजे 15 तारखेपर्यंत संध्याकाळपर्यंत आपण ओंकारेश्वर आरामात गाठू। संध्याकाळच्या आधी पण जाऊ शकतो। 15ला ओंकारेश्वर पक्का। नर्मदे हर। आणि बघा परिक्रमावासी पुढे चालल्यास दोघं जण। नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदे हर। आणि हे आरामात जाणार आहेत, कारण यांची तिकीटच आरामात उशिराची बुक झालेली आहे। किती तारखेची आहे तुमची? 26ची। हां, यांची 26ची आहे, आमची 18ची आहे, म्हणजे यांना फुल एकदम फुरसत आहे, त्यामुळे ते आरामात एक 5-10-12 किलोमीटर चालतात आणि आराम करतात। आपल्याला 15 तारखेला पोचायचं आहे, त्यामुळे आपल्याला घाई करावीच लागणार आहे, कारण मग एक 2-3 दिवस हातात पाहिजे। घाईमध्ये संकल्प वगैरे सगळं जे पुढच्या ज्या गोष्टी आहेत, संकल्प सोडणं, मानवता पर्वतची परिक्रमा आहे, तर मग जर उशिरा गेलो तर घाई होईल आणि त्या गोष्टी घाईत करायच्या नाही आहे, त्या एकदम आरामात करायच्या आहेत। नर्मदे हर। नर्मदे हर। सहा वाजून 57 झालेली आहेत आणि सकाळचा दुसरा चहा आपण इथून रस्त्यावरनं जात होतो। नर्मदे हर शुभप्रभा। सूर्य महाराजांचं दर्शन घ्या। सूर्य महाराज प्रकटले आहेत, म्हणजे सूर्य महाराज प्रकट झाले आहेत। तर मातारामने आपल्याला चहासाठी बोलवलं आणि पहिला चहा आश्रमात झालाच होता, पण कोणी पहिल्या चहासाठी जेव्हा स्वतःहून हाक मारतो तो आम्ही नाही म्हणतच नाही। हां, म्हणजे आता इथे चहा प्यायल्यावर पुढे 2 मिनटावर कोणी जर चहा विचारला तर आम्ही चहा प्यायला सांगून चहा पायी हे असं बोलून पुढच्या मार्गाला मार्गस्थ होतो। हां, नंतर पुढे एक अर्धा तासाने वगैरे कोणी विचारलं तर थांबतो। तर इकडे खूप सुंदर असा चहा पिऊन आता आपण पुढे जात आहोत आणि
बघा सकाळी निसर्ग खूप खुललेला असतो नर्मदे हर आणि बरेच प्रकारे हां आज थंडी बिलकुल नाही आहे. रात्री पण थोडीफार थंडी होती, जास्त नव्हती. आणि बाकी थोडे परिक्रमावासी पुढे निघून गेले आहेत. एक आमच्याबरोबर जे होते त्यातले 15 परिक्रमावासी तर पुढे निघून गेले असते. आम्ही त्यासाठी थांबलो. आणि जर तुम्ही 15 मिनटं एका ठिकाणी थांबलात तर तुमचं 1 किलोमीटर तेवढा वेळात चालून होतो 15 मिनटामध्ये. गाड्यांची पण वर्दळ सुरू होते वाटतं. एक ट्रक तर गेला नर्मदे हर, त्यांची पण कामाची वेळ झालेली आहे म्हणून ते पण निघालेले आहेत. नर्मदे हर नर्मदे हर. ओम नमः शिवाय शंभो हर हर महादेव. चारखेडा ट्रेन चालली. तर चारखेड्याला पोचलोय आपण. नर्मदे हर, जय श्रीराम. तर काल आपण विचार केलेला चारखेड्याला यायचा, पण राहू दे, काल उशीर झाला असता, काळोख पडला असता. तर काल नाही तर आज आपण पोचलोय सकाळी सकाळी चारखेड्याला. नर्मदे हर. ओंकारेश्वर जसं जवळ येते तसं एक्साइटमेंट एकदम वाढत चाललेली आहे. हा नर्मदे हर. खूप छान वाटतंय जेव्हा तुम्ही शिखराच्या टोकावर जेव्हा पोचता आणि नर्मदे हर शिखराच्या टोकावर पोचता. म्हणजे खालून डोंगर खूप उंच असतो. नर्मदे हर. आणि त्या शिखरावर जेव्हा आपण पोचतो तेव्हाचा जो आनंद असतो मला लक्षात आहे. जेव्हा मी म्हणजे जास्त असे काही किल्ले वगैरे केले नाही आहेत. दहावीत असताना राजगडला गेलेलो आणि नंतर तर मला पटकन बघा एखाद्या किल्ल्याचं नाव आठवत नाही आहे. नाणेघाट. तर तिकडे जवळजवळ किती तास आम्ही म्हणजे तो किल्ल्यावर चढत होतो. तर एवढं दमायला झालेलं. पण जेव्हा त्या किल्ल्याच्या टोकावर जेव्हा पोहोचलो तेव्हाचा जो आनंद होता, तेव्हाचा जे काय तो म्हणजे काय दमलेलो किंवा काही जो त्रास झालेला तो एकदम विसरलो. म्हणजे एवढा आनंद झाला त्या किल्ल्याच्या टोकावरती जाऊन. मस्त आणि खूप छान किल्ला आहे तो पण. म्हणजे तिथे एक गुहा होती, आता ती बंद केलेली आहे. कारण मध्ये एका व्हिडिओमध्ये मी पाहिलं त्या गुहेमध्ये आम्ही तेव्हा राहिलेलो नाणेघाटच्या. आणि खूप सुंदर असं वातावरण आहे तिकडे. हे बघा छोटं छोटं पिल्लू चाललंय, पळते त्या साईडला बघा. नर्मदे हर. तर तसंच आहे आता 2 दिवस आजचा आणि अजून पुढचे 2 दिवस. तर तो आनंद आतापासूनच पोटात कसं तरी होतोय. तो आनंद म्हणजे आतापासून आम्ही सेलिब्रेशन करतो, ते एक्साइटमेंट आतापासूनच आहे. नर्मदे हर. ओम नमः शिवाय शंभो हर हर महादेव. सुंदर घर आहे तिकडे. नर्मदे हर. नर्मदे हर. शंकर भगवानाचं मंदिर आहे इकडे. तिथे पाणी संपलेलं म्हणून कमंडोलीमध्ये पाणी भरायला आलो. हे बघा ताजं पाणी. आणि तवा नदी, छोटीशी नदी आहे इकडे. नर्मदे हर. अरे वा. आणि चहा मस्त. भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है. तवा नदी आहे. हा चहा पिणार ना. भगवान देत आहे तो छप्पर फाड़ के देत आहे. आपण पाणी घ्यायला आलो आणि बोलला आम्हाला. हा 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 चहा तयार असेल काय माहिती. बरोबर. बघा आम्ही इथे पाणी घ्यायला आलो तर आपल्याला चहा मिळालेली आहे. नर्मदे हर. ओम नमः शिवाय शंभो. तू एक ग्लास काढ, 3 ग्लास आहेत ना. तर मित्रांनो तुम्ही आता बघताय ती तवा नदी आहे, छोटी तवा नदी. आणि हा
ब्रिज आहे तवा नदीवरील, मस्त वाटतं एकदम. नर्मदे हर. आधी आम्हाला लांबून बघून उजव्या बाजूने येत होतं तर वाटलं की मैयाच आहे आपल्या उजव्या बाजूला. नंतर इथे आल्यावर कळलं की तवा नदी आहे. नर्मदे हर हे काहीतरी सिस्टीम काहीतरी केली आहे वाटतं. होलवाला काहीतरी लावलेलं आहे. मिरर फिल्टरेशन पाणी वगैरेचं सिस्टीम आहे त्याच्यामध्ये. बरोबर ते मोठा पाईप पण लावलेला आहे म्हणजे पाणी गावांना वगैरे पुरवत असता. नर्मदे हर बघा किती सुंदर दृश्य आहे. आणि बघा हे पक्षी आणि मोठा पूल आहे, छोटा नाही आहे. एक 100 मीटर 150 मीटरचा पूल असेल. किती छान दृश्य दिसतंय. हा कोणाचा? हा ते मैयाचंच आहे पाणी ना. हा ते बॅक वॉटर का आपण तर एक काहीतरी असं मोठं पार केलंय बॅक वॉटर. आम्हाला तर वाटलेलं की ते म्हणजे मैयाच आहे. त्यांना ते एक बोलले बॅक वॉटर आहे. हा हा नाही नाही ऍक्च्युली नियम तोच आहे. मैया क्रॉस करायची नाही आपल्याला. तुम्ही म्हणजे जरी अशा कॉर्नरनी बोटीनी जरी गेलात ना तरी काही ती मैया क्रॉस होत नाही. आम्हाला एक ठिकाणी आला ना बोटीचा प्रसंग, हा ते मंदिराचं लक्षात येणार नाही. हा. नाव खूप अहो दिवस नाही झाले. नाही, मला माहिती आहे ना. कुठे सांगू का तुम्हाला? ते जंगल कोणतं ते शिल्पाने शिलपाणे. तिथून ते एका इथून नाही नाही म्हणजे त्यांना पार करावं लागलं असेल. पार नाही कसं आहे माहिती आहे मयातच कडक यावं लागलं एका ठिकाणी. एका ठिकाणी. बरोबर. काय आता ठेवून ठेवलेत तसे माहितीसाठी. हा हा नाही नाही पण कसं आहे एवढं लक्षात राहत नाही. रोज एक नवीन गाव. तट परिवर्तन करायचं नसतं आपल्याला, बाकी काही नाही आहे. म्हणजे तुम्ही ह्या बोटीने हा पूर्ण पार जरी तिथपर्यंत 100 काय 200 काय 500 कुठेही गेलात 4-5 किलोमीटर साईडने. बोरखेडीवर तर आमच्यातले 4 लोक मयातनच गेले की पुढे आले. हा ना डायरेक्ट ह्याला धडगावच्या मागे. अच्छा. हा हा काय आपल्याला तट पार नाही करायचं. इथे गेला 1300 रुपये घेतले त्यांनी. हा हो अच्छा डायरेक्ट आले असतील ते ना. बरेचसे पुढे आले ना ते. म्हणजे कंपनी नाही म्हणजे हा. केलं त्यांनी. बरोबर कंपनीला पर्याय म्हणजे तो बोटीने केला. हा बरोबर. हा ते बोटीने ती शिप्राने पण केलेलं ना. केलेलं बोटीने. हा तुम्ही कसं आहे दक्षिणवरनं उत्तरनं दक्षिण तट ते पार नाही करायचं. हे काही लोक काही पण सांगत राहतात. आपापले नियम बनवलेत लोकांनी सगळ्यांनी. नर्मदे हर. बापरे बराच मोठं आहे ना इथं. छान आहे. त्यांचं झालं का फोन पे? तर आता आपण मांदला गावामध्ये प्रवेश करतोय. बघा किती सुंदर दिसतंय दृश्य. नर्मदे हर. इथे बाजूला शेती केली आहे. पाणी मुबलक आहे. तवा नदीचं पाणी आहे इकडे. पालेभाजी असावी बहुतेक. आगे मोड आहे कृपया धीरे चले. आणि आपण नेहमी हळूच चालतो. नर्मदे हर ते गाडीसाठी आहे आपल्यासाठी नाही आहे. नर्मदे हर. तिकडे मला पीजे मारतोय मी. तिकडे गाई म्हशी चरतात आहेत. ओम नमः शिवाय शंभो हर हर महादेव. ही गावं रस्त्याच्या कडेला अशी 4-5 घरं दिसतात पण आतमध्ये भरपूर मोठी असतात. काही काही तर गावात रस्त्यावरून 2 किलोमीटर 3 किलोमीटर 4-4 किलोमीटर राहत असतात. आणि आपल्याला वाटतं गाव एवढंच आहे छोटंसंच आहे. हे बघा आता हे रस्त्यापासून आतमध्ये गेल्यावर इथे बघा किती घर आहेत. अजून पुढे पण असं नर्मदे हर. ते वीट बनवायचा कारखाना आहे वाटतं.
विटभट्टी. मित्रांनो, चुकून मांडला बोललो, तर आता जे आहे ते सेल्दा गाव आहे. होतात छोट्या छोट्या, काय नाही, मोठ्या मोठ्या शहरात छोट्या छोट्या गोष्टी माणसाकडनं होऊन जातात चुकीच्या. मांडला नाही आहे, सेल्दा आहे. व्हॉइस ओव्हर करण्यापेक्षा डायरेक्ट सांगितलेलंच चांगलं. चुकीने मिस्टेक झाली, सेल्दाच्या जागी मांडला बोललो. नर्मदे हर. तर हे सेल्दा गाव आहे. मांडला नंतर येणार ना? अच्छा, सेल्दा नंतर मांडला येतं, त्यामुळे थोडं काय म्हणतात कन्फ्युजन झालं. नर्मदे हर. अच्छा, पुनर्वास आहे सेल्दा, म्हणजे आधी त्यांची घरं वेगळ्या ठिकाणी असतील, तर ह्यांचा पुनर्वास इकडे केलेला आहे. ओके, नर्मदे हर हे बोर्ड लावतात म्हणून आपल्याला कळतं, चांगली गोष्ट आहे. नर्मदे हर. बघा मस्ती करते बघा, कसं आहे बघा. आवाज मी केलाय, मला प्रॅक्टिस झाली आहे सध्या बकरीचा आवाज काढायचे. इतके दिवस परिक्रमात भरपूर बकऱ्या भेटल्या मला, त्याने मला शिकवलं आणि मी शिकलो. हे बघा आता परत ती मैया पण असते. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. हा, कसलं कुठलं हे? अगं ते एरंडेलचं आहे, एरंडेलचं झाड आहे. आणि सगळे परिक्रमावासी विसाव्यासाठी ते बसलेच वाटतं. नर्मदे हर. काय घ्यायचंय का? नर्मदे हर. नर्मदे हर काका. नर्मदे हर. नर्मदे हर. काय? तर आता आपण मांडलाचं जंगल आहे, 6 किलोमीटरचा रस्ता आहे जंगलाचा. नर्मदे हर. सगळी झाडाची पानं सगळी गळून गेलेली आहे आणि ऑलमोस्ट आपण 2 ते 3 किलोमीटर क्रॉस केलं आहे. 3-3.5 किलोमीटर बाकी आहे. नर्मदे हर. तसं काय घाबरण्याचं काही कारण नाही आहे घाबरायचं, कारण घाबरायचं काही कारण नाही आहे. वाहनं वगैरे जात असतात आणि परिक्रमावासी पण मागे पुढे आहेत. फक्त एवढंच आहे की ऊन जास्त आहे आणि एवढी झाडं असून त्याला पानच नाही आहे, त्यामुळे सावली पण नाही आहे. नर्मदे हर. बघा तुम्ही बघू शकता, खूप मोठं जंगल आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. खूप दिवसानंतर जंगल लागलंय आम्हाला आणि माकडं पण खूप दिवसानंतर दिसली.
तिकडे बसलेली टाइमपास करत. काळ्या तोंडाची चॅप्टर, हा नाही तशी पण शांत असतं पण चॅप्टर असतं ती पण. आणि मातारामला विचारूया आता 2 दिवसांनी आपण ओंकारेश्वरला पोहोचणार आहोत, तर कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. खूपच जास्त छान वाटतंय. 5 महिन्याचा प्रवास होईल आमचा. तर मध्ये कारण पण रोज ते मैयाची म्हणजे आरती करताना वगैरे एकदम मन भरून येतं आणि अक्षरशः रडायला येतं की आता याच्या पुढे आपण 2 दिवसाने आपलं काय म्हणतात ते मैयापासून सोडल्यावर मग नंतर मुंबईला निघून जाऊ. तर मैयाचे दर्शन तर तिथे काय आपल्याला घडणार नाहीये. मला आता पण रडायला येते. जाऊ दे, ते इमोशनल होणार तर आता राहू दे, नंतर काय ते हे करूया, परत ती रडायला लागेल. नर्मदे हर. तर बघा मांडला आता आपल्याला 3 किलोमीटर आहे. म्हणजे आपण शरीराने इकडून जाऊ पण आपलं मन मैयामध्येच राहणार आहे आणि मैया पण आपल्याबरोबरच राहणार आहे. तर तसं काय ठीक आहे. म्हणजे आपल्याला जेवढं दुःख होतं तेवढं दुःख मा नर्मदेला पण होत असणार, पण मैया आपल्याबरोबरच असणार आहे. तर त्यामुळे काय एवढं आपण विचार करायची गरज नाही आहे. नर्मदे हर जिंदगी भर. आणि आम्ही 2-3 दिवसांनी जाणार आपल्या घर. परत पिजे मारले. नर्मदे हर. ॲक्च्युली मी आता प्रश्न विचारणार होता पण आता बोललं तर मातारामला आपण काही विचारलंच नाही आहे म्हणून एक सहज विचारलं, पण मला माहिती होतं ते इमोशनल होणार. इमोशनलपेक्षा ते एक वेगळंच असतं. ते मैयाकडे येणं आणि मैयाला परत सोडून जाणं एवढं सोपं नाही आहे, खूप अवघड आहे. म्हणून आनंदाने ही परिक्रमा लोक का करतात, तर मैयावरचं प्रेम आणि मैयाचं आपल्यावरचं प्रेम या दोन्ही गोष्टी तेवढ्याच सारख्या आहेत. म्हणून एवढा डोंगरातून, खाचातून, दगडांतून, खाचा खळगे असतात, परत ऊन आहे, चिखल असतो, तरीसुद्धा लोक परिक्रमा का करतात? कारण ते प्रेम आहे मैयावरचं आणि ते प्रेमच खूप महत्त्वाचं आहे. नर्मदे हर. म्हणजे आनंद आहेच परिक्रमा पूर्ण, आपला संकल्प पूर्ण, परिक्रमा पूर्ण होण्याचा. आणि दुःख म्हणता येणार नाही, पण ते एक वाईट वाटतं आपल्याला. दुःख कशाबद्दल? मैया आपल्याबरोबरच आहे आणि युगानुयुग आपल्याबरोबरच राहणार. नर्मदे हर. तर दुःख नाही आहे, पण एक मैयापासून आपण दूर होणार त्याचं दुःख आहे. बघा हे दुसरं वाहन आहे, माकड आहे. हे डेंजर कसं बघतंय बघा. खाली आला बघा मला पटकन. आपण मांडलाला आलो आहोत आणि उसाचा रस प्यायला थांबलो. आपण मस्त थंड थंडगार उसाचा रस पिणार आपण आता. नर्मदे हर. ग्रामपंचायत मांडला आणि ते समोसे कचोरी वगैरे पण आहे. आपण उसाचा रस पिणार आहोत. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर मांडलाचं शिवमंदिर आहे. तर तिथे परिक्रमावासियांसाठी सदाव्रत दिलं जातं. मग इथे तुम्ही आराम करू शकता, भोजन प्रसादी घेऊ शकता. फक्त सदाव्रत आहे. नर्मदे हर. तर आपण पुढे निघतोय सहजलाला. इथून सहजला 2 किलोमीटर अंतरावर आहे. तर आपण तिकडे जाऊ आणि तिथून नंतर मुंदीसाठी एक रोड जातो. तर मग आपण तिकडून पुढे मुंदीला जाऊ, पण त्याच्या आधी सहजलाला पोचू. नर्मदे हर. नर्मदे हर. तर अजून एक सबवे आपण क्रॉस करतोय आणि क्रॉस केल्यानंतर समोर जे गाव दिसतं ते सहजला गाव आहे. नर्मदे हर. अरे बापरे, केवढ्या गाई म्हशी आहेत. बिचारे त्यांना सुद्धा गरमी लागते, कोण झाडाखाली सावलीसाठी थांबलेत. नर्मदे हर.
चला शेजला पण कडुलिंबाचं झाड, वडाचं झाड आणि पिंपळ झाडाखाली गाई मस्त आराम करतात आहे, सावलीची मजा घेतात आहे. आपल्याला उन्हात चालायचंच आहे पण झाड चालू शकत नाही आपल्याबरोबर. नर्मदे हर. पुढे 4 रस्ते आहेत, तिकडे 4 रस्ते जे आहेत तिकडून आपल्याला उजवीकडे पुढे गेल्यावर उजवीकडे वळायचं आहे मुंदीसाठी. नर्मदे हर. 12:07 झालेली आहेत आणि बघा संत सिंगाजी महाराजचा जो आश्रम आहे तिकडे जायला 18 किलोमीटर आहे. आणि इकडून बघा आपल्याला सरळ जायचं नाही आहे, सरळ रोड तिकडे जातोय. तर इकडे एक डाव्या साईडला जो रोड जातोय तो देवला इथून 2 किलोमीटर अंतरावर आहे आणि बीड इथून 9 किलोमीटर आणि शिंगाजी महाराज 17 किलोमीटर. तर आपण आता या कच्च्या रस्त्यावर लेफ्ट मारला आहे आणि डावीकडे आपण देवलाच्या दिशेने जात आहोत. नर्मदे हर. कच्चा रस्ता. नर्मदे हर. नर्मदे. तर देवला आपल्याला इथून 2 किलोमीटर आहे कच्च्या रस्त्याने आणि हाच रस्ता पुढे मुंदीला जातो. तर एक बरं आहे की इकडे जरा माती आहे त्यामुळे जास्त गरम होत नाही आहे आणि परत झाडं पण आहेत त्यामुळे जरा सावली लागते तर बरं वाटतं आहे. नर्मदे हर. बऱ्याच दिवसांनी आपण अशा कच्च्या रस्त्यावरती आलो आहे. गाड्यांचा आवाज नाही आहे, फक्त पक्ष्यांचा किलबिलाट आणि आपल्या चपलांचा आवाज बस. नर्मदे हर. खूप छान वाटतं. फक्त सावली अजून जास्त असली असती तर अजून मजा आली असती. ठीक आहे, सगळंच काही मिळत नाही. सावली पण आहे, ऊन पण आहे आणि कच्चा रस्ता पण आहे. नर्मदे हर. मस्त सावली आहे, परत ऊन, पुढे परत सावली. झाडं बघा ती लाल लाल फुलं छान दिसतात त्या झाडावरती. भरपूरच झाडं त्याची. ह्या बाजूला पण नर्मदे हा. आता जे तुम्ही गाव बघताय वडबाग किती छान आहे. तर हे सेहेलचे गाव आहे, ते कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. कॅक्टस बघा केवढं मोठं झाड आहे कॅक्टसचं. बघा दुपार झाले, गावातलं कोणीच दिसत नाही आहे. परत कर्फ्यू लागल्यावर वाटतं एखाद दुसरी बाईक वगैरे जाते. नर्मदे हर. हे बघा सेहेलचे गाव. आता आपण मुंदीसाठी निघालो आहे या रस्त्याने. सिमेंट कॉन्क्रीटचा रोड लागला आपल्याला. किती वेळ आहे माहिती आहे. हा हा बघा त्यांना आनंद आहे, मस्त सावलीमध्ये बसले. नर्मदे हर. आता दुपारची लोक बाहेरच पडत नाही जास्त, घरामध्ये आराम करतात. नर्मदे हर. ते मंदिर आहे वाटतं, परिक्रमावरती थांबले. श्रीराम मंदिर. नर्मदे हर. जय श्रीराम, जय बजरंगबली. मंदिरात 2 परिक्रमा आराम करतात. आपण पुढे निघालो आहोत, आपण थांबणार नाही आहोत. आपल्याला मंदिरात पोचायचं आहे लवकरात लवकर. तर मग अशी आपण झाडाच्या इकडे मस्त आराम केला. एका मैयाने आपल्याला बालभोगसारखंच खायला दिलं, पण छान होतं, त्याच्याने पोट छान भरलं. नर्मदे हर. नर्मदे हर. मुंदीसाठी आपल्याला उजवीकडे वळायचं आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. तर परिक्रमा मार्ग मुंदी उजव्या बाजूला आहे बघा, इकडे लिहिलेलं आहे. तर आतल्याच रस्त्याने आपल्याला जायचं आहे.
आणि चिमण्यांचा सुरेख किलबिलाट येतोय. एक मिनिट ऐका तुम्ही. शाळेतली मुलं तिथे शाळा आहे. नर्मदे हार बघा, नर्मदे हार. शंभो हर हर महादेव. आता पाण्यावर एवढं छान वाटतं, असं वाटतं पाण्यामध्ये ना डुबकी मारून बसून जायचं. नर्मदे हार भाई, सब बाट के खाना, मिल बाट के. नर्मदे हार, नर्मदे हर मैया, नर्मदे हर. ओम नमः शिवाय. शंभो हर नर्मदे हर. वड महाराज, वड वड. हो हो असतं. छोटा छोटा पिल्लू, मैयाने मी बोलतो छोटा छोटा पिल्लू. हा 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 हा. सावल्याले की नर्मदे हर मैया, मैया नर्मदे हर, नर्मदे हर. के धूप में क्या घूम रहा है? नर्मदे हर बेटा, नर्मदे हर. नर्मदे हर बच्चा, नर्मदे हर मैया, नर्मदे हर. बघा सगळ्यांनी गहू कापून त्याचं गहू बाहेर काढून ठेवला आहे. आता कापणी चालू आहे गव्हाची. उन्हाळा आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. हा हा. सगळे त्याचंच काम चालू आहे, गहू काढायचं. सगळ्यांकडे तुम्हाला गहूच दिसेल. नर्मदे हर. हे बघा इकडे पण त्याचंच काम चालू आहे. नर्मदे हर. गहू दिसतोय ह्याच्यात, मला काही दिसतच नाही, ऊन एवढं आहे ना, स्क्रीनच दिसत नाही आहे. नर्मदे हर. वा वा वा. आता कच्च्या रस्त्यावरनं आपण डांबरी रोडवर आलो आहोत आणि ते झाडं जरा मोठी आहेत तर सावलीच छान आहे. लिंबाची, कडुलिंबाची भरपूर झाडं असतात इकडे. त्या तटाला तर आम्हाला कडुलिंबाची भरपूर झाडं रस्त्यात दिसली. तेव्हा मी पाला पण खायचो सकाळी मस्त, कडुलिंबाचा कवळा कवळा. नर्मदे हर. आयुर्वेदिक. नर्मदे हर. कारण घरी असताना हळदीची टॅबलेट आणि कडुलिंबाची टॅबलेट दररोज सकाळी खायचो, पण इथं आल्यावर सगळं बंद आहे. तर पाला खात होतो. नर्मदे हर. हा. आता इकडचं सगळं आठवणी. 2 दिवसांनी बॅक टू द पॅव्हेलियन. परत आपलं ते नेहमीचं काम सगळं ते करायचंच आहे. आता इकडचं शेड्यूल वेगळं, तिकडचं शेड्यूल वेगळं. हां, वातावरण वेगळं, सगळं वेगळं. सकाळी 4:30ला हा सात्विक भोजन, 4:30ला उठा, आंघोळ करा, पूजा करा. 6-6:30ला चालायला सुरुवात करा. संध्याकाळी झाली की 6-6:30ला आश्रम शोधा. नंतर काय नाही ते नसेल तर गृहस्थ सेवा शोधा. नंतर परत काय हातपाय स्वच्छ करा, पूजा करा, जेवण करा आणि झोपून जा. आणि इकडे आता आपल्या राहत्या घरी गेलं की म्हणजे सगळं तसंच, फक्त काम वेगळं आहे. दिवसभर काम करायचं आपलं, रोजीरोटी. नर्मदे हर. नमः शिवाय. शंभो. बघूया कसं काय करायचं आहे. मैया आहे इथे, पण मैयाने मार्ग दाखवला प्रत्येक वेळी. तिकडे मार्ग दाखवणार. नर्मदे हर म्हणून बोलतो आपण, नर्मदे हर जिंदगी भर. हा हा हा. सावलीत आलं आणि हवा असली की असं एकदम गारगार गारेगार वाटतं. जीवा शिवाची बैल जोड, त्यांची नावं वेगळी असते. नर्मदे हर. पण हे 2 जोडीचे जे बैल असतात ना, त्यांचाही बघितलं मी,
त्यांचं एकमेकावर खूप प्रेम असतं आणि तेच बैलगाडीला किंवा जोडीला किंवा कशात नांगरणीसाठी वगैरे वापरले जातात. नर्मदे हार तेच वापरले जातात. कारण त्यांना बघितलं मी एकमेकांचे राड करत असतात एकत्र असले की आणि त्यांना एकत्रच ठेवतात. नर्मदे हर. ओम नमः शिवाय शंभो हर हर महादेव. कोणसा गाव माया मैया? पालसूद माल. अच्छा, तर आता 3:30 वाजलेत आणि आपण पालसूद माल ह्या गावात प्रवेश केला आहे. आता ह्याच्यानंतर मुंदी आहे. मुंदी अराऊंड एक 3 ते 4 किलोमीटर असेल इथून, बरोबर ना? 3 किलोमीटर असेल. मैया म्हाताराम बोलले 3 किलोमीटर. आता मस्त ऊन कमी झालेलं, परत ऊन आलं आहे. पालसूद माल मध्ये हा. पण आता एवढं गरम होत नाही, चटके नाही लागत आहे. परत तिथे हां भरपूर चटके लागत होते अक्षरशः. ठीक आहे, नर्मदे हर. मजा येते, आनंद. नर्मदे हर. नर्मदे हर. शाळा आहे बहुतेक. हो, पालसूद माल प्राथमिक शाळा. हा विदाउट युनिफॉर्म आहे वाटतं. नर्मदे हर बच्चा पार्टी. नर्मदे हर. कैसे जाना है महाराज जी? कहाँ से जाना है मुंदी के लिए? सीधा, बिल्कुल एकदम सीधा. कितना? जिधर आप हाँ मुंदी. हाँ ओलो गली का है. हाँ हे बघा इथे बोर्ड पण लावलाय मुंदीचा. हा बघा, मुंदी शेवबुंदी. नर्मदे हार. एक हा नाही, एक ठिकाण आता जवळ येते. तसं ओंकारेश्वर जवळ येते. आता मुंदीवरनं ओंकारेश्वर नर्मदे हार. मुंदीवरनं ओंकारेश्वर हार्डली 52 की 55 किलोमीटर आहे. नर्मदे हार. नर्मदे हर बच्चा पार्टी. काहीच बोलत नाही, मुलं टाइमपास करत आता. नर्मदे हार. ए क्या कर रहे हो? नर्मदे हार. इथे सगळे आपल्याला बाबा म्हणतात. नर्मदे हार. चला, आता अजून एक गाव गेला. आता मुंदी. छोटी मैया येते तिकडून. नर्मदे हर. बघा किती प्रेमाने बोलली. नर्मदे हर. यांच्याकडे झाडच कमी आहेत. परत ऊन आला. असं काय करा, चालायचंच आहे. हा नर्मदे हर मैया. नर्मदे हर. किती आभार मानायचे मैयाचे, काहीच कळत नाही आहे. हा मुंदी इथून 4 किलोमीटर आहे, 3 नाही आहे. 4 किलोमीटर मुंदी आहे. ते बोर्ड लावलेलं आहे. ठीक आहे, 4 किलोमीटर. ओके. नर्मदे हर. नर्मदे हर. बघा बकरी ओरडते. मला वाटलं नर्मदे हर. ओके, नर्मदे हर. तर आपण आता गोंड
बेडी गोंडबेडी या गावामध्ये आलो आहोत. आणि हे गाव मुंदीमध्येच लागतं. तर मुंदी अजून पुढे आहे. नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार. तर मुंदी अजून पुढे आहे. आणि ते बघ असलं तरी कारखाना आहे. ते मगाचपासून दिसतंय पण आता जवळ आलंय. सगळा धूर बघा. पोल्युशन 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 ओनली पोल्युशन. नर्मदे हार. नर्मदे हार 5 वाजलेत आणि आपण मुंदीमध्ये प्रवेश केलाय. ब्रज वसुंधरा पूछताछ केंद्र काहीतरी काय माहीत नाही. त्यांना डेव्हलपमेंट चालू आहे. ब्रज वसुंधरा मंदिर सबसे पर. अच्छा ओके. काहीतरी प्रोजेक्ट होतं इकडे. नर्मदे हार नर्मदे हार. नर्मदे हार 5 वाजले 5. हाँ नर्मदे हार. संस्कार पब्लिक स्कूल मुंदी नर्मदे हार 1991. त्याला मुंदीत आपण प्रवेश केला. आता पुढे जायचं की मुंदीत थांबायचं आता आपण डिस्कस करू. आपण डिसिजन घेऊ. नर्मदे हर. ओम नमः शिवाय. शंभो हर हर महादेव. नर्मदे हर. मुंदीमधलं शिवमंदिर. तर मुंदीमध्ये गायत्री मंदिर आहे. तिकडे तुम्ही राहू शकता. हां मागे दाखवलं. तर आम्ही मुंदीमध्ये राहत नाही आहोत. आता पुढे केनूदला आपण चाललोय. संत शिंगाजी ज्वेलर्स पूर्ण मार्केट एरिया आहे. तर मार्केट एरियामध्ये आपण चाललेलो आहोत. तर पुढे विचारूया. नर्मदे हार नर्मदे हार. तर मुंदीमध्ये राहायचं असेल. हां हो. तर गायत्री मंदिर मध्ये सांगितलं मी. तिकडे पूर्ण सगळी व्यवस्था आहे. नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार. पण आम्ही पुढे चाललोय कारण आज 3-4 किलोमीटर जरी आपण पुढे गेलो तर उद्या आपल्याला कमी चालायला लागेल. नर्मदे हार. नहीं केनूद के लिए इधर से जाना है की आवाज. हाँ आणि इकडे सगळ्यात जास्त ज्वेलरी शॉप्स आहेत. जिकडे इकडे ज्वेलरी शॉप होते सगळे ज्वेलर्सच आहे इकडे. अच्छा नर्मदा परिक्रमा मार्ग इथे लिहिलं आहे. आणि ते श्रीराम मंदिर आहे. नर्मदे हर. हा सना नाही रस्ता ना. इकडे बघा सनावत ओंकारेश्वर मार्ग आणि इकडे श्रीराम मंदिर आहे. नर्मदे हर. जरा पुढून तुम्हाला दर्शन देतो. जय श्रीराम जय बजरंगबली. ये मुंबई जैसा झवेरी बाजार जैसा है नर्मदे हर. म्हणजे आपण सनावत वरनं जाणार नाही ना पुढे. आपल्याला सनावतवरून नाही जायचंय. हां हां. मग केनूद आता मग अजून कुठला मार्ग आहे इकडे.
नर्मदे हर. तर मुंदीमध्ये गंगामाता मंदिर आहे, तर त्याचं दर्शन घ्या. मी पहिल्यांदा गंगामायाचं मंदिर पाहतोय नर्मदे हर. खूप छान मंदिर आहे आणि मूर्ती पण खूप छान आहे आणि बाजूला छोटासा लल्ला बसवला आहे, शिवपिंड आहे. नर्मदे हर मैया. चला. सहा वाजून 5 मिनिटं झालेले आहेत आणि सूर्य महाराज आस्ताच्या दिशेने चाललेले आहेत. तर केनूत गाव आता इथून एक अर्धा किलोमीटर अंतरावर आहे आणि केनूत गाव संपल्यानंतर पुढे त्याच्या पुढे आश्रम आहे. तर बघू आता किती लांब आहे. मला वाटतं केनूत गाव संपल्यावर एक अर्धा किलोमीटरवर आश्रम असावा साधारणपणे. तर आपण तिकडे जाऊन बघूया किती आहे ते. तर आम्ही मागे गायत्री मंदिरमध्ये राहिलो नाही, कारण विचार केला की अजून एक 3-4 किलोमीटर पुढे गेलं तर उद्या तेवढंच आपल्याला कमी चालावं लागेल. बरोबर ना. नर्मदे हर. आता आपण ओंकारेश्वरच्या बराच जवळ आलो. हो हो मुंडीवरून 55 किलोमीटर ओंकारेश्वर दाखवते. बरोबर. त्या हिशोबाने आम्ही सगळं मॅनेज केलंय, कसं कुठे किती कापायचे अंतर वगैरे, म्हणजे नंतरला घाई नको. बरोबर, राईट. त्याच्यामुळे आम्ही थोडं म्हणजे आज 5 किलोमीटर एक्स्ट्रा चाललो तर उद्या ते कमी होईल आणि उद्या जास्त चाललो तर परवाला अजून कमी होईल. म्हणजे ओंकारेश्वरला आपण जर संध्याकाळी 5:30-6ला जाण्यापेक्षा जर दुपारी 12:30-1 पर्यंत जरी गेलो तर बाकीचं काही गोष्टी आम्हाला तिथे जाऊन करायच्या आहेत. म्हणजे संकल्प वगैरे जो उचलला आहे तो संकल्प सोडायचं वगैरे बघू आपण त्या दिवशी, किंवा ते डिपेंड आहे. तुम्हाला मी पुढे सांगू आम्ही कसं काय करणार आहोत ते. नर्मदे हर. तर संध्याकाळ होत आली आहे. सूर्यास्त व्हायला एक 15-20 मिनटं ते 25 मिनटं, 6:30-7 पर्यंत सूर्यास्त होतो. तर त्यांचा अस्त व्हायच्या आधी आपण सूर्यास्त व्हायच्या आधी म्हणजे आजचा दिवस मावळायच्या आधी आश्रमात गेलं तर बरं आहे. नाही तर हल्ली आपल्याला उशीरच होतोय, कारण आपण भरपूर किलोमीटर म्हणण्यापेक्षा एक आपण 20-25 चालत होते, 25-30 चालतोय. तर आज 30च्या वरती झालंय. कंटिन्यू आपण 32-33 चालतोच आहे. बरोबर. हा आज तर 37-38 होणार आहे. अच्छा, 37-38 किलोमीटर होणार आहे. नॉनस्टॉप. हा, आणि ते पण नॉनस्टॉप झालं. सकाळी 6:30 वाजता आपण आश्रम म्हणजे ते मंदिर सोडलेलं तिकडचं. नर्मदे हर दुर्गा मंदिरमध्ये होतो आपण काल. म्हणजे काल रात्रीचा मुक्काम दुर्गा मंदिरमध्ये होता आणि सकाळी आपण तिथून सकाळी 6:30 ॲक्च्युली 5:30लाच निघणार होतो. पण सेवाधारी तिकडची जी लोकं आहेत त्यांनी चहा 6 वाजता आणणार म्हणून आपण थांबलेलो, कारण त्यांचा कारण ते सांगून गेलेले. तर आपण तसंच निघालो असतो तर त्यांना वाईट वाटलं असतं. हां, म्हणून सगळेच परिक्रमावासी रेडी झालेले 5:30ला निघायला. म्हणजे ऑलमोस्ट 80% तर सगळेच रेडी होते. पण ते चहा येणार म्हणून ते लोक पण थांबलेले. त्यांनी सांगितलेलं तुम्ही चहा पिऊनच जा, नाही तर आपण 5:30 वाजता निघालो असतो. तर आता ऑलरेडी आपण 4-4:30 पर्यंतच केनूदला पोचलो असतो. तर केनूद गाव आले आता. ते समोर दिसतो ते केनूद गाव आहे. नर्मदे हर. तर केनूद गावाचं नर्मदेश्वर महादेव शिवमंदिर आहे आणि ते छोट्या बालिका बघा, छोटा मैया. नर्मदे हर. नर्मदे हर. आणि सगळ्या छोट्या मैया बघा पूजा करतात आहे महादेवांची. नर्मदे हर. नर्मदे हर मैया. नर्मदे हर. नर्मदे हर. बघा जुन्या प्रकारचं घर आहे छान असं. नर्मदे हर.